खारघरच्या पाणी टंचाईवरून सिडकोला नागरिकांचा घेराव। राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असतानाही खारघरमधील पाणी टंचाईवरून नागरिकांचा संतापाखेर उफाळून आला। भाजपचे नगरसेवक समीर कदम आणि नगरसेविका उषा अडसुळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिकांनी सिडकोच्या रायगड भवन कार्यालयावर सोमवारी धडक मोर्चा काढत तब्बल 3 तास जोरदार आंदोलन केले। आंदोलनानंतर सिडकोचे अधिकारी, नगरसेवक समीर कदम, नगरसेविका उषा अडसुळे आणि विविध गृहनिर्माण सोसायट्यांचे प्रतिनिधी यांच्यात सुमारे 2 तास सविस्तर चर्चा झाली। या बैठकीनंतर सिडकोने 10 ते 15 दिवसांत पाणी पुरवठा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन दिले। मात्र दिलेल्या मुदतीत ठोस निर्णय झाला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा नगरसेवक समीर कदम, नगरसेविका उषा अडसुळे आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। अशाच जनहिताच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी आदर्श भारत माझा चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। आणि फेज 2 यांची व्यवस्था वेगळी करण्यासाठीचं त्यांचं नियोजन वेगळं करा। आम्हाला आमच्या खारघरचं हक्काचं पाणी द्या असं आमचं म्हणणं आहे। तळोजाला पाणी द्या, त्यांना पाणी देऊ नका असं म्हणणं नाही। ते कुठून द्यायचं हे नियोजन तुम्ही करायचं। आम्हाला आमच्या खारघरचं पाणी मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे। आमच्यातलं पाणी कमी करून त्यांना दिलं की या सगळ्या सोसायट्यांवर ताण येतो आणि हे सगळं जो प्रश्न क्रिएट होतोय तो तिथूनच होतोय। तर तुम्ही तळोजाचं नियोजन करा ना, वेगळं करा। आमचं त्यात म्हणणं नाही त्यांना पाणी मिळू नये, त्यांना पाणी मिळावंच, पण त्यांचं नियोजन करा वेगळं। एमआयडीसी